देव पावतो की नाही हे माहीत नाही. देव पावतो की नाही हे माहीत नाही, पण मन सांगतं माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा देवापुढे जोडलेले हात जास्त बळकट बनतात. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या या स्वामींच्या संदेशामध्ये, आजच्या या स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींच्या शब्दांमध्ये, स्वामींच्या शिकवणींमध्ये. स्वामींच्या शिकवणींनी, स्वामींच्या शब्दांनी कायम एकच मार्ग प्रत्येक माणसाला सांगितलेला आहे. माणसाने फक्त माणसासोबत माणसासम वागणे आणि माणसाने सदैव आपले कर्म आणि आपले विचार सुधारत राहणे. या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये प्रत्येक माणसाच्या नशिबी कोणते ना कोणते तरी दुःख आणि कोणते ना कोणते तरी संकट हे दिलेलेच आहेत. दुःख आणि संकट हे आपल्याला खचून जाण्यासाठी नव्हे, तर त्या गोष्टी आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येतात. सदैव तू स्वामींच्या विचारांमध्ये हे शब्द ऐकत असशील की आज तुझे कर्म चांगले असतील तर उद्या तुझे भविष्य चांगले ठरणार. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आज तू फक्त स्वतःवरती लक्ष दिलंस ना, तर येणारे भविष्यामध्ये तुला कोणीच आणि कोणाच्याच मदतीची ही गरज सुद्धा लागणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, निर्मळपणाने, निस्वार्थीपणाने स्वामींची भक्ती करतोयस तर आज फक्त शेवटपर्यंत ऐकून बघ. आज फक्त शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की या कलियुगामध्ये, या कर्मभूमीवर, या कलियुगामध्ये, या कर्मभूमीवरती सदैव माणसाच्या विचाराने माणसाचे भविष्य ठरवलेले आहे आणि स्वतः स्वामी तुला योग्य ते मार्गदर्शन दाखवतील. येत्या काही वेळात चमत्कार हा घडणार. येत्या काही वेळेत तुझ्या मनातील इच्छा सुद्धा पूर्ण होणार. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकट दूर होणार. तुझ्यावरील सर्व कर्ज दूर होणार. आज तू फक्त ऐक, आज तू फक्त ऐक, कारण की चांगले विचार कायम तुला यशाच्या मार्गावर नेणार. चांगले विचार कायम तुला यशाच्या मार्गावरती नेणार. विश्वास ठेवतोयस तर आज शेवटपर्यंत ऐकून बघ आणि नक्कीच आपल्या या RK मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या RK मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस. या कर्मभूमीवरती जगण्याचं मार्ग काय आहे? या कलियुगामध्ये जगण्याचं मार्ग काय आहे? माणसाने फक्त काही या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या ना, तर या कलियुगामध्ये कधीच कोणता माणूस तुम्हाला रडताना दिसणार नाही. कधीच कोणता माणूस तुम्हाला एकटं पडलेला दिसणार नाही. आज एक महत्त्वाचा मुद्दा सांगणार आहे, पण त्यापूर्वी एक महत्त्वाची सत्य घटना तुला आनंद असेल तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये आनंद येणार. हे स्वामींचे शब्द आहेत. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कर्मभूमीवरती तुझे कर्म मोजले जातील. तू काय करतोयस, तू काय केलं आहेस हेच पाहिलं जाणार आहे. म्हणून नक्कीच धन दौलत पैसेच्या पाठी धावू नकोस, माणुसकीच्या पाठी धाव, जी की सध्याच्या वेळेमध्ये पूर्णतः संपलेली आहे. तर सध्याच्या वेळेतील एक खरी परिस्थिती, सध्याच्या वेळेतील एक सत्य घटना आणि नक्कीच एक गरजू लोकांना तुझ्याकडून अशी मदत होईल असा एक महत्त्वाचा मुद्दा सांगत आहे. गेल्या बऱ्याच वेळापासून जो मुद्दा सांगितलेला आहे तो मुद्दा आज सुद्धा तुला सांगत आहे. आज फक्त तू शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की याच गोष्टी तुला काही ना काहीतरी शिकवून जातील. कारण की सध्याच्या वेळेमध्ये, सध्याच्या काळामध्ये अशी बरीच लोक आढळतात ज्या लोकांना मदतीची फार गरज आहे, ज्या लोकांना आपल्या मदतीची फार गरज आहे. ती छोटी छोटी चिमुकली पोरं, ज्यांच्या पुढे पाठी कोणी नाही, ज्यांचा कोणीच विचार सुद्धा करत नाही. आज ती लोक आपल्या आयुष्यामध्ये बरेच कष्ट करतात, काबाड कष्ट करतात, पण आज त्यांची वेळ परिस्थिती खराब आहे. काही लोकांना पुढे पाठी कोणी नाही, काही लोकांना हात नाही, पाय नाही, डोळे नाहीत, हे जग बघता सुद्धा येत नाही. या जगामध्ये कोणत्या प्रकारचे काम सुद्धा करता येत नाही. ती वृद्ध माणसं ज्यांना वेळेनुसार वृद्ध झाल्यावरती एकटं सोडून दिलेलं आहे. मोठ्या मोठ्या शहर ठिकाणी, छोट्या छोट्या गाव ठिकाणी आपल्याला असे व्यक्ती पाहायला मिळतात, अशी लोक पाहायला मिळतात ज्यांना मदतीची फार गरज आहे, पण आज त्यांच्याबद्दल विचार कोणीच करत सुद्धा नाही. तर हा महत्त्वाचा मुद्दा त्यांच्याबद्दलच आहे, हा महत्त्वाचा टप्पा त्यांच्याबद्दलच आहे. सध्याच्या मतलबी वेळेमध्ये, ज्या वेळेमध्ये आपली जवळची माणसं
सुद्धा आपली राहिलेली नाहीत। या वेळेमध्ये जर नक्कीच आपल्याला काही ना काहीतरी करायचं असेल तर नक्कीच आज त्या लोकांचा विचार करा ज्या लोकांचा विचार सध्याच्या वेळेत कोणीच केलेला नाही। तर नक्कीच या महत्त्वाच्या मुद्द्याला बऱ्याच लोकांनी दुर्लक्ष केली, तर काही लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत सुद्धा केली। ते म्हणजे आम्हाला अरुणा कामठे, त्यानंतर नंदकुमार सर, त्यानंतर उत्तम गायकवाड, कौशल्या परदेसी या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली। या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले आणि ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन। स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील, कारण की आज प्रत्येक माणूस जेव्हा आपल्या कामामध्ये व्यस्त आहे तेव्हा फुलना फुलाची पाकळी या लोकांनी आपल्या आयुष्यामधील एक छोटीशी का होईना पण नक्कीच त्या लोकांचा विचार केलेला आहे ज्या लोकांचा विचार सध्याच्या वेळेस सुद्धा कोणीच करत नाही। तर हा महत्त्वाचा मुद्दा त्यासाठीच आहे, तर हा महत्त्वाचा टप्पा त्यासाठीच आहे, कारण की आज तुझ्या जीवनातील एक खरी सत्य घटना तुला सांगितलेली आहे आणि नक्कीच या गोष्टीला मदत पाठवण्यासाठी, या गोष्टीला मदत करण्यासाठी खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्यासमोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता। हा महत्त्वाचा टप्पा, हा महत्त्वाचा मुद्दा तुला वारंवार सांगितलेला आहे आणि वारंवार या गोष्टीला काही लोकांनी दुर्लक्ष केलेले आहे, काही लोकांनी वारंवार या गोष्टीला मदत केलेली आहे। तर नक्कीच आज फक्त तुझ्या कर्मांवर विश्वास ठेव, कारण की तुझा धन दौलत पैसा कधी तुझ्या सोबत जाणार नाही, तुझे कर्म पाहिले जातील, तुझे कर्म पाहिले जातील। तर शेवटची विनंती हीच असेल, शेवटची विनंती हीच असेल की तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती नक्कीच लवकरात लवकर या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता। तर एक महत्त्वाचा मुद्दा तर तुला सांगितला, या क्षणापर्यंत ऐकत आहेस, या वेळेपर्यंत ऐकत आहेस, नक्कीच नक्कीच स्वामींचे विचार तुला या क्षणापर्यंत ऐकत आहेस तर काही ना काहीतरी शिकवून गेले असतील, पण संपूर्ण विचार ऐकलेस तर नक्कीच संपूर्ण विचारांमध्ये हा महिना संपण्यापूर्वी, श्रावण महिना संपण्यापूर्वी तुझ्या आयुष्यामध्ये एक नक्कीच फरक जाणवेल, कारण की योग्य ते मार्ग आपल्याला योग्य त्या दिशाला नेतात, योग्य ती दिशा आपल्या आयुष्याला योग्य ती दिशा दाखवून जाते। तू फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, हे जग जळक आहे, हे जग मळक आहे, हे जग जळक आहे, हे जग मळक आहे। या जळक्या जगामध्ये, या मळक्या जगामध्ये तू त्यांच्या सारखा होऊ नकोस, तू त्यांच्या सारखा होऊ नकोस। मनात ठरवलं तर सर्व काही होतं, मनात ठरवलं तर सर्व काही होतं, फक्त मनाची क्षमता एवढी ठेवा की मनात ठरवलेल्या गोष्टी सुद्धा तुम्ही एका झटक्यात तुम्ही संपूर्णपणे त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये स्वीकारू शकता। आज आपण आपल्या मनातल्या मनात ठरवलं की मी ही गोष्ट करणार आहे, तर त्या गोष्टी पूर्ण करण्याच्या पाठी मेहनत करा, त्या गोष्टी पूर्ण करण्याच्या पाठी स्वतःवरती आत्मविश्वास ठेवा। आत्मविश्वास हा किती महत्त्वाचा आहे स्वामींच्या सत्य घटनेतून समजतं। आज जर स्वतःवरती आत्मविश्वास ठेवतोस, आज जर स्वतःवरती विश्वास ठेवतोस तरी तर कोणाची गरज सुद्धा लागणार नाही। स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे, या कलियुगामध्ये ज्या वेळेमध्ये आपली जवळची लोक सुद्धा आपली राहिलेली नाहीत, या वेळेमध्ये जर तुम्हाला भाग्यशाली आणि भाग्यवंत ठरायचं असेल ना तर स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवणे हे महत्त्वाचं आहे। आज बरेच लोक संकटांना, दुःखांना, वाईट वेळेंना घाबरून माघार घेतात, बरेच लोक आज संकटांना, दुःखांना घाबरून आपल्या जीवनामध्ये कुठे ना कुठेतरी चुकीचं पाऊल उचलतात। एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या वाईट वेळेमध्ये आपल्याला चांगलं काही शिकायला मिळतंय, हे विचार ज्यांनी केले तो भाग्यवंत ठरणार। या वाईट काळामध्ये आपल्याला चांगलं काय अनुभवायला मिळतंय, हे विचार ज्यांनी केले त्याचे आयुष्य बदलणारच बदलणार। या वाईट काळामध्ये, या वाईट वेळेमध्ये आपल्याला कोणत्या प्रकारची शिकवण मिळाली ही गोष्ट सुद्धा आपल्याला भाग्यवंत ठरवणार। स्वामींचे हेच विचार कायम तुला सांगत राहतात,
प्रत्येक गोष्टीमधून काही ना काहीतरी शिकण्यासारखं असतं. ते फक्त तुझ्या विचारांवरती अवलंबून आहे, ते फक्त तुझ्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. तू कोणत्या प्रकारे विचार करतोयस, तू कोणत्या प्रकारे त्या गोष्टीला कोणत्या नजरेने पाहतोयस. कायम स्वामींनी सांगितलेलं आहे, आपल्या बर्बादीचं कारण सुद्धा आपणच, आपल्या बर्बादीचं कारण सुद्धा आपणच आणि आपल्या यशाचं कारण सुद्धा आपणच. आणि आज आपण आपल्या आयुष्यामध्ये कितीही कुणालाही दोष देऊ. आज बरेच तुम्ही मुद्दे पाहता, आज बरेच तुम्ही अशी लहान पोरं पाहता जी आता लहान वयात सुद्धा व्यसनात गेलेली आहेत. लोक म्हणतात की त्यांना संगत वाईट आहे, लोक म्हणतात की त्यांना संगत वाईट आहे. संगत आणि सुसंगत, संगत आणि सुसंगत कोणतीही गोष्ट आपल्यासोबत असो, एखादी गोष्ट जर आपल्या मनात असेल तर आपण करतो. आपल्याला कोणीच कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करत नाही आणि जबरदस्ती केली तरी सुद्धा आपण त्या गोष्टीला नाकार देऊन त्या व्यक्तीकडे पुन्हा जाणार नाही. याचा अर्थ एकच निघतो की आपलं मन काय बोलतोय, आपल्या मनामध्ये काय चालू आहे. आज जो प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये पछतावतोय ना, तो फक्त स्वतःमुळे. आज जो प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टीचं फळ भोगतोय ते म्हणजे स्वतःमुळे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगामध्ये जर तुला कोणत्या गोष्टीचा पछतावा होत असेल तर त्या गोष्टी का घडल्या आणि यानंतर त्या गोष्टी घडणार नाहीत या गोष्टीची काळजी जर तू घेत असशील. एका ठिकाणी शांत विचार करून बस, एका ठिकाणी शांत विचार करत बस. बघ, विचार करून बघ, तुला प्रत्येक गोष्टीचं मार्गही निघून येईल. आज नक्कीच महत्त्वाचे मुद्दे तुला सांगणार आहे, आज नक्कीच महत्त्वाचे टप्पे तुला सांगणार आहे. नक्कीच या कलियुगामध्ये जगण्याचं मार्ग नव्हे तर या कलियुगामध्ये भाग्यवंत ठरण्याचं मार्ग तुला सांगणार आहे. विश्वास ठेव शुद्ध मनासी. आज फक्त शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की याच गोष्टी तुला काहीतरी नवीन शिकवून जाणार आहेत, याच गोष्टी तुला काहीतरी नवीन शिकवून जाणार आहेत. कायम लक्षात ठेव, स्वतः स्वामी तुला प्रत्येक वाईट वेळेत तुझी साथ देतील, तुला प्रत्येक तुझ्या वाईट काळामध्ये तुझ्या सोबत उभे राहतील. आज वाईट वेळेमध्ये, वाईट काळामध्ये तुला ते जाणवत नसतील पण नक्कीच ते तुझ्या पाठीशी आहेत. नक्कीच तुझी परीक्षा चालू आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझं आयुष्य तुझ्या हातात आहे, तुझ्या इच्छा तुझ्या हातात आहे, तुझी मनस्थिती ही तुझ्या हातात आहे. तुला जर तुझ्या मनासारखं प्रत्येक गोष्ट घडवायची असेल ना तर फक्त स्वामींवर विश्वास ठेव, तर फक्त स्वामींवर विश्वास ठेव. आणि नक्कीच प्रत्येक गोष्ट स्वामींवर लोटू नकोस. प्रत्येक मनासारखी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून स्वामींपुढे तू नक्कीच अपेक्षा ठेव, पण त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुद्धा कर, कारण की आयत्या हाती आणि रिकाम्या हाती काहीच मिळत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जो व्यक्ती या कलियुगामध्ये सातत्याने मेहनत करतो, जो व्यक्ती या कलियुगामध्ये सातत्याने प्रयत्न करतो, तोच व्यक्ती या कलियुगामध्ये यशस्वी ठरतो. त्याच व्यक्तीचे प्रत्येक स्वप्न या कलियुगामध्ये पूर्ण होतात. तर हेच महत्त्वाचे विचार नाही आहेत, हेच महत्त्वाचे मुद्दे नाही आहेत. आयुष्य हे एका क्षणाचं आहे, त्याला नक्कीच तुम्ही सुंदर बनवू शकता. आयुष्यामध्ये काय होणार आहे, काय नाही होणार आहे, उद्याचा दिवस आपल्याला बघायला मिळेल का नाही, किंवा उद्याच्या दिवशी आपल्यासोबत काय घडणार आहे या गोष्टी सुद्धा तुम्हाला माहिती नाही आहेत. हे वेळेवेळेचं खेळ आहे, कलियुग सुद्धा आहे वेळेवेळेचं खेळ आहे. या वेळेवेळेच्या खेळामध्ये ज्याने वेळेची किंमत समजली त्याची वेळ अशी बदलेल की कोणासमोर कोणत्याही गोष्टीची भीक मागण्याची वेळ येणार नाही, कोणासमोरही कोणत्याही माणसासमोरही हात जोडण्याची वेळ येणार नाही. नक्कीच आजचे हे स्वामींचे विचार तुझे पूर्णतः मानसिकता बदलून टाकणार आहे. स्वामींच्या शब्दांमध्ये आज वेगळी ऊर्जा लपलेली आहे. स्वामींच्या विचारांनी आज तुझे पूर्णतः आयुष्य बदलून टाकणार आहे. म्हणून स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत ऐक, स्वामींचे शब्द हे शेवटपर्यंत ऐक. नक्कीच ज्या गोष्टी मी तुम्हाला वारंवार सांगतो की आजचे हे स्वामींचे विचार शेवटपर्यंत ऐक, ते तुमच्या हितासाठी आहे, ते तुमच्या भल्यासाठी आहे. कारण की आज प्रत्येक माणसाच्या मनामध्ये द्वेष भरलेला आहे. आज मानसिकता माणसाची अशी झालेली आहे की आजूबाजूचं परिसर बघून सुद्धा माणसाची मानसिकता बदलून जाते. कारण की आज बऱ्याच ठिकाणी अन्याय चाललेला आहे, आज बऱ्याच ठिकाणी छल कपट बऱ्याच गोष्टी अशा चाललेल्या आहेत ज्या गोष्टी माणसाला त्याच्या बर्बादीच्या मार्गापर्यंत नेतात. तर तेच महत्त्वाचे मुद्दे, तेच महत्त्वाचे टप्पे तुला सांगत आहे. तू फक्त शेवटपर्यंत ऐक, तू फक्त शेवटपर्यंत ऐक, कारण की याच गोष्टी
गोष्टी तुला सातत्याने तुझे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. आणि नक्कीच सतत शिकत राहा. स्वतःला ओळखा, स्वतःच्या आत्मविश्वासाला ओळखा. सतत शिकत राहा, स्वतःला ओळखा, स्वतःच्या आत्मविश्वासाला ओळखत राहा. जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनावर विश्वास ठेवाल तेव्हाच तुम्ही या कलियुगामध्ये यशस्वी ठराल. तेव्हाच तुम्ही या कलियुगामध्ये भाग्यवंत ठराल. कारण की एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगतो, एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगतो. एखादी चांगली गोष्ट असेल, एखादी वाईट गोष्ट असेल, आपण कोणत्या गोष्टीकडे जातोय हा आपल्यावरती अवलंबून आहे, हा आपल्या स्वभावावरती अवलंबून आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझी मानसिकता हे तुझे भविष्य ठरवेल. कारण की एखाद्या माणसाची मानसिकता कशी असते, एखाद्या माणसाची मानसिकता वाईट असते तर एखाद्या माणसाची मानसिकता चांगली असते. एखादा माणूस वाईट गोष्टीमध्ये सुद्धा चांगली गोष्ट शोधून काढतो, तर एखाद्या माणसाला चांगल्या गोष्टीमध्ये सुद्धा एखादी पण चांगली गोष्ट दिसत नाही. ही आपली मानसिकता आहे. एकासोबत वाईट घडत असेल, एकासोबत वाईट होत असेल तर त्याला पण चांगल्या नजरेने बघा की आपल्याकडून त्या व्यक्तीला काय मदत होईल. जर एखाद्या वाईट गोष्टीकडे आपण वाईट नजरेनेच बघितले तर ते आपल्याला वाईटच वाटणार. पण एखाद्या वाईट गोष्टीकडे आपण चांगल्या नजरेने त्याबद्दल विचार केला तर त्या वाईट गोष्टीला बदलण्याची ताकद सुद्धा आपल्या मनामध्ये येईल. हेच स्वामींचे विचार आहेत, हेच स्वामींचे शब्द आहेत. स्वतः स्वामी अक्कलकोटात आलेले, स्वतः स्वामी माणसांमध्ये आलेले, स्वतः स्वामी त्यांच्या भक्तांमध्ये आलेले. का? कारण की स्वामी म्हणतात चमत्कार हा घडत नाही, चमत्कार हा घडवून येतो. चमत्कार हा होणार नाही, चमत्कार हा तुमच्यावरती अवलंबून असतो. तुझे आयुष्य, तुला बदलण्याची संधी तुला वारंवार मिळत राहील. हे युग आहे, या युगामध्ये तुला प्रत्येक गोष्ट ही समजत राहील, प्रत्येक गोष्ट तुला शिकावी लागेल आणि प्रत्येक गोष्ट शिकल्यानंतर तुझे आयुष्य हे तुझ्या हातात आहे, तुझे आयुष्य हे तुझ्या हातात आहे. नक्कीच तुझे विचार, तुझे कर्म, तुझे भाग्य हे तुझे आयुष्य बदलणार. तू आज कितीही परमेश्वरासमोर कितीही हात जोड, तू कितीही मंदिरात गेलास, तू कितीही देवासमोर गेलास आणि हात जोडलेस माझे आयुष्य बदल, पण तुझे या आयुष्याच्या खेळामध्ये तुझे कर्म चांगले नसतील, या आयुष्याच्या खेळामध्ये तुझी वागणूक चांगली नसेल, माणूस म्हणून तू माणूस बोलण्याच्या लायकीचा नसशील, तर या कलियुगामध्ये तू कितीही परमेश्वरासमोर हात जोड, तू कितीही देवाचे नमस्कार, पण त्या आयुष्यामध्ये तुला कधीच तुझ्या मनासारखं घडणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मनामध्ये आपल्या सुंदरता हवी, मनामध्ये आपल्याला स्वतःचा आदर हवा की मी या कलियुगामध्ये एक माणूस आहे. पण नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आज तुझी वागणूक खरंच तुझे आयुष्य बदलेल. आज हे स्वामींचे विचार खरंच तुझे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. तू फक्त आजचे हे स्वामींचे शब्द दुर्लक्ष करण्याचं चुकूनही प्रयत्न करू नकोस. तू फक्त आजचे हे स्वामींचे विचार दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. वाईट कर्मांचे परिणाम टाळता येत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपण वाईट कर्म करतो त्याचे परिणाम टाळता येत नाही. त्यामुळे नेहमी चांगले कार्य करा, कारण की धैर्याने कार्य करा, कारण की देव तुमच्या सोबत आहे. आपल्या कार्यात विश्वास ठेवा, कारण एकत्र येणारे श्रम आणि श्रद्धा अनंत आपल्याला आयुष्यामध्ये दरवाजे उघडून देतात, जे की सुखाचे दरवाजे असतात. श्रम आणि नक्की श्रद्धा, तुझे कष्ट आणि तुझी भक्ती हे तुझे आयुष्य बदलेल. स्वामींची भक्ती नेहमी मनात ठेव, नेहमी स्वामींचे विचार मनात ठेव, नेहमी स्वामींचे शब्द, स्वामींचे नाव हे जपत राहा. पण त्यासोबत कष्ट सुद्धा करत राहा बाळा, त्यासोबत कष्ट सुद्धा करत राहा. कारण की या कलियुगामध्ये कोणतीच गोष्ट कधीच कोणाला आयती मिळालेली नाही आणि बऱ्याच लोकांनी ज्या गोष्टीची किंमत केलेली नाही ती गोष्ट त्यांच्याकडून हिसकावून घेतलेली आहे. आणि ज्या गोष्टीसाठी एखादा माणूस वारंवार प्रयत्न केलेला आहे त्याला प्रयत्नांचे फळ नक्कीच स्वामींनी दिलेले आहे, त्याला प्रयत्नांचे फळ नक्कीच परमेश्वराने दिलेले आहे. परमेश्वराचे हेच शब्द आहेत, परमेश्वराचे हेच विचार आहेत की नक्कीच स्वतःला ओळखा. नक्कीच या कलियुगामध्ये स्वतःचे काम कितीही छोटे मोठे असेल, तू आज कोणतेही कार्य करत असशील, ते कार्य भले छोटे असेल, ते कार्य भले मोठे असेल, ते कार्य तुझ्या मनापासून कर. नक्कीच प्रत्येक क्षेत्रामध्ये तुला यश प्राप्त होईल, ज्या क्षेत्रामध्ये तू स्वतःला ओळखून जाशील. नक्कीच हे स्वामींचे विचार तुला यशस्वी ठरवतील, म्हणून चुकून ही दुर्लक्ष करू नकोस. फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ, याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील, याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. जेव्हा एखाद्या माणसाने स्वतःला एकटं पाहिलेलं आहे, एकटं पडताना पाहिलेलं आहे, एकटं रडताना पाहिलेलं आहे, एकटं चालताना, एकटं कष्ट करताना पाहिलेलं आहे, तो व्यक्ती
कायम आयुष्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की तोच खरा माणूस असतो जो वाईट वेळेमध्ये स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवतो, स्वतःच्या जिद्दीवरती विश्वास ठेवतो, स्वतःच्या चिकाटीवरती विश्वास ठेवतो. तोच म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवतो. जो व्यक्ती स्वतःवरती, स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवतो तो आयुष्यामध्ये कधीच हारत नाही. आणि परमेश्वरांनी सर्वप्रथमच सांगितलेलं आहे, जेवढा विश्वास भक्ता तू माझ्यावरती करतोस, जेवढा विश्वास तू माझ्यावरती करतोस, तेवढा विश्वास स्वतःवरती कर, स्वतःच्या मनावरती कर, स्वतःच्या मेहनतीवरती कर. बघ, जीवनामध्ये प्रत्येक सुख तुझ्याकडे येईल. आणि नक्कीच आज तुझ्या आयुष्यामध्ये अडथळे असतील, आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी कोणत्या प्रकारचे दुःख असतील, तर नक्कीच ते दुःख सुद्धा दूर होणार. कारण की कोणती ना कोणती तरी गोष्ट घडत असते, त्याच्या पाठी कोणतं ना कोणतं तरी मोठं कारण लपलेलं असतं. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा तू आयुष्यामध्ये स्वतःला एकटं पाशील, तेव्हा तेव्हा फक्त एकच विचार कर, आज मला संधी मिळालेली आहे या जीवनामध्ये पुढे जाण्याची, या आयुष्यामध्ये पुढे जाण्याची. आणि नक्कीच त्या गोष्टीमध्ये तू भाग्यवंत ठरशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की जेव्हा जेव्हा एकटं माणूस वरती आलेला आहे, तेव्हा तेव्हा तो पूर्णपणे यशस्वी ठरलेला आहे. आज आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडतात. आज जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रश्न आहेत, खूप काही असं आहे ज्या गोष्टींमुळे आपल्याला रडायला येतो. आपण कुठे ना कुठेतरी हारलेलो असतो, आपण कुठे ना कुठेतरी कुटुंबामध्ये हारलेलो असतो, आपण प्रेमामध्ये हारलेलो असतो, त्यानंतर आपण आपल्या आयुष्यामध्ये हारलेलो असतो, त्यानंतर आपण आपल्या कामकाजामध्ये हारलेलो असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. मानवी आयुष्य आहे, मानवी जीवनामध्ये अशी कोणतीच गोष्ट, असा कोणताच व्यक्ती नाही ज्याला आयुष्यातील प्रत्येक सुख मिळालेले आहे. फक्त प्रत्येक सुख मिळवण्याचा अनुभव नक्की मिळतो आणि तोच अनुभव या जीवनाला यशस्वी ठरवतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. मानवी जीवनात आहेस, या मानवी जीवनामध्ये अनुभव खूप महत्त्वाचा आहे. आणि आज तुझ्या आयुष्यामध्ये जे काही घडत आहे ते सर्व काही तुला स्वामींकडून दिलेला अनुभव आहे. काही वेळासाठीच तुझ्या आयुष्यामध्ये दुःख असणार आहे, काही वेळासाठीच तुझ्या आयुष्यामध्ये कठीण वेळ असणार आहे. आणि जर आज तुझ्या आयुष्यामध्ये चांगली वेळ आली असेल ना, बऱ्यापैकी मागच्या काळापेक्षा आता तुझ्या आयुष्यामध्ये चांगली वेळ आली असेल ना, तर फक्त त्याची किंमत ठेव. कारण की परमेश्वराने अगदी वरती गेलेला माजलेला माणूस त्याला खाली पाडण्यात वेळ केलं नाही. आणि जो खालचा माणूस आहे, कष्ट करतोय, मेहनत करतोय, त्याला वरती आणण्यास झटक्यात वेळ लावला नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. माणसाचा सर्वात मोठा दुश्मन म्हणजे राग, आणि माणसाचा अगदी मोठा दुश्मन म्हणजे माज, आणि त्यानंतर स्वार्थ. या 3 गोष्टी कायम लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा तू स्वार्थी होशील, तेव्हा तेव्हा तुला जीवनामध्ये कठीण वेळ येईल. जेव्हा जेव्हा तू माजशील, तेव्हा तेव्हा तू खाली पडशील. जेव्हा जेव्हा तुला राग येईल, तेव्हा तेव्हा तुझेच नुकसान होईल. या गोष्टी नेहमी लक्षात ठेव. म्हणून जीवनामध्ये फक्त शांत राहा. शांत राहून फक्त विचार करावा माणसाने. आज तुझ्या आयुष्यामध्ये कठीण वेळ आहे ना, तर तू फक्त विचार कर, ती कठीण वेळ का आली, कशी आली, कोणत्या कारणामुळे आली. आणि मग त्याच्यावरती हळूहळू विचार करत जा. स्वतःसाठी टाइम काढ, हळूहळू विचार करत जा की यासाठी मला काय करावं लागेल की मी या गोष्टीतून बाहेर निघेल. फक्तच परमेश्वराकडे जाऊन तुम्ही म्हणालात की मला या गोष्टीतून बाहेर काढ, पण त्या गोष्टीसाठी जर तुम्ही प्रयत्नच केला नाहीत तर ती गोष्ट सुद्धा कुठे ना कुठेतरी अशक्य वाटते. कारण की परमेश्वराला सुद्धा वाटतं की प्रत्येक माणूस हा स्वतःच्या जिद्दीवरती राहावा, प्रत्येक माणूस हा स्वतःच्या मनावरती राहावा. नक्कीच स्वतःवरती विश्वास ठेवा. कारण की जेव्हा पण मोठे संकट येईल ना, तेव्हा तेव्हा स्वामी तुझ्या पाठीचे असतील. पण कुठे ना कुठेतरी तुला स्वतःहून स्वतःचं काही ना काहीतरी करावं लागेल. कारण की रिकाम टेकड्या माणसांना इथे कोणत्याही प्रकारचे सुख मिळत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये वाईट वेळ आलेली आहे, तेव्हा तेव्हा स्वामींनी मदत केलेली आहे. स्वामी सुद्धा म्हणतात, तू प्रयत्न करत राहा, यश तुझ्या पाठी धावत येईल. नक्कीच यश तुझ्या पाठी धावत येईल, फक्त तू प्रयत्न करत राहा. स्वामींचे विचार अनमोल आहेत, स्वामींच्या गोष्टी अनमोल आहेत, स्वामींचे प्रत्येक शब्द हे भरपूर अनमोल आहेत आणि त्याच गोष्टी तुम्हाला भाग्यवंत ठरवतील. म्हणून नेहमी या सर्व विचारांमध्ये तुला तुझ्या आयुष्यातले यश प्राप्त होईल. तुला तुझ्या आयुष्यामधले प्रत्येक गोष्टी समजून जातील. कारण की आपण ज्या गोष्टी अनुभवतो, मी ज्या गोष्टी सांगत आहे, काही लोकांनी त्या गोष्टी अनुभवल्या असतील आणि त्याच अनुभवलेल्या गोष्टी त्यावेळेस आठवतात आणि त्याच गोष्टी आपल्या मनात राहतात, त्याच गोष्टी आपल्या स्मरणात राहतात. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा, नक्कीच भाग्यवंत ठराल. वारंवार सांगणारी एकच गोष्ट आहे, तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य हे महत्त्वाचे
महत्वाचे आहे. त्यानंतर महत्वाचा विषय येतो तो म्हणजे संयमता. तुमच्यामध्ये संयमता केवढी आहे? आज तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, उद्या तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, परवा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, चौथ्या दिवशी सुद्धा दुःख आहेत, पण पाचव्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये सुख असेल. पण त्या एका दिवसाच्या सुखासाठी 4 दिवसाचे प्रतीक्षा तुमच्यात पाहण्याची ताकद असायला हवी, तेवढी जिद्द असायला हवी. म्हणून स्वामींनी सांगितलेले आहे, जिद्दी माणूस या आयुष्यामध्ये टिकतो, चिकट माणूस या आयुष्यामध्ये टिकतो. जो माणूस चिकट असतो की मला यश प्राप्त करायचं आहे, जो माणूस चिकट असतो की मी हारणार नाही, तोच व्यक्ती पुढे जातो. आज तुम्ही मेहनत करत आहे, आज तुमच्या पुढे पाठी कोणी असेल नसेल, पण तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात, हे सर्व मोठी गोष्ट आहे. आणि आज तुम्ही जे काही घडवलेलं आहे किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे ते सुद्धा परमेश्वरामुळे मिळालेलं आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की ज्या वेळेस आपला कोणी विचार सुद्धा करत नाही, त्यावेळेस फक्त परमेश्वर आपल्याला मदत करत असतो. ती गोष्ट फक्त आपल्याला जाणवत नाही. आता स्वामींनी सांगितलेली एकच गोष्ट आहे, कधीही आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ दे, आयुष्यामध्ये दुःख हे येणारच. आयुष्यामध्ये वारंवार आपल्याला असा लोभ होईल की माझी इच्छा कधी पूर्ण होणार आहे, माझी ही गोष्ट कधी पूर्ण होईल, परमेश्वर मला कधी मदत करेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही परमेश्वरासमोर विनंती ठेवा, परमेश्वरासमोर इच्छा ठेवा. फक्त त्या इच्छेसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. नुसतं स्वामींसमोर इच्छा ठेवून, नुसतं स्वामींसमोर विनंती ठेवून काहीच होणार नाही. तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागेल. आज एखादी गोष्ट आहे, तुम्हाला ही इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे, तर तुम्ही सुद्धा विचार करा की ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मला कोणते प्रयत्न करावे लागतील, कोणत्या गोष्टी मला पार पाडावे लागतील. ज्या वेळेस स्वामी सुद्धा मला साथ देतील, स्वामी सुद्धा तुला साथ देतील. फक्त जी इच्छा तुला पूर्ण करायची आहे, त्या इच्छेसाठी स्वतः सुद्धा प्रयत्न कर. मग बघ की लवकरात लवकर इच्छा सुद्धा पूर्ण होऊन जाईल. स्वामींचे हेच विचार लोकांना भाग्यवंत ठरवतात. पण अत्यंत महत्वाचे विचार येणाऱ्या व्हिडिओज मध्ये सुद्धा तुला ऐकायला मिळणार आहे. म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ हे दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या आरके मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे व्हिडिओ हे अत्याधिक महत्वाचे ठरून जाणार आहेत. आणि आता यापुढील विचार, यापुढील अनुभव हे तुला आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टी शिकवून जाणार आहेत. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. म्हणजे स्वामी, पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा चूक केलेली आहेस, त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याच्या वेळ खूपच विकट झालेली आहे. या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं, हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहित असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव नोज मुखी घे. कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस, त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या, म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालो त्याचे चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आत्तापासून काही ना काहीतरी चांगलं करावं लागेल. तेव्हा जाऊन तुझ्या सोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो, तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं अपमान कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं. आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे.
त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाहीत, कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावा नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही. तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे. कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण की ह्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात. तर नक्कीच या क्षणापर्यंत ऐकत आहेस, या वेळेपर्यंत ऐकत आहेस, तर तुझ्या दशा झालेल्या जीवनाला दिशा स्वतः स्वामी दाखवतील. तू फक्त स्वामींसाठी आज थोडासा वेळ काढ. या जीवनामध्ये आपण किती कष्ट करतो, या जीवनामध्ये आपण कितीही मेहनत करतो, तरी सुद्धा काही लोकांना त्या गोष्टीची किंमत असते, जर काही लोकांना त्या गोष्टीची किंमत नसते. आपण कोणासाठी कितीही केलं तरी सुद्धा त्या लोकांना त्या गोष्टी समजण्यासाठी सुद्धा वेळ लागतात. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू फक्त स्वामींचे नाव घेतलेस ना मनात तरी सुद्धा स्वामींना त्या गोष्टी जाणवतात. तर स्वामींनी सांगितलेल्या दिशावरती, स्वामींनी सांगितलेल्या मार्गावरती तू फक्त चाल. या जीवनामध्ये कधीच तुला दुःख सहन सुद्धा करावे लागणार नाहीत, कारण की स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे, मनात ठेवून सर्व काही सहन केलं आहेस आजपर्यंत, मनात ठेवून सर्व काही सहन केलं आहेस आजपर्यंत. याच विश्वासावरती कधीतरी तुझ्या मनासारखं सुद्धा होईल असं सुद्धा विश्वास ठेव, कारण की स्वतः स्वामी म्हणतात या जीवनामध्ये जर माणूस कष्ट करत असेल, या जीवनामध्ये जर माणूस मेहनत आणि प्रयत्न वारंवार करत असेल तर तो कधीच निराश राहणार नाही. योग्य ते वेळ आल्यावरती योग्य ते फळ त्याला मिळणारच मिळणार. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू फक्त वेळेची किमया समजून घे, तू फक्त वेळेची किमया समजून घे. या वेळेच्या किमयेमध्ये, या वेळेच्या खेळेमध्ये जर तुला प्रत्येक गोष्ट समजून गेली ना तर नक्कीच संयमता ही तुझ्या मनामध्ये राहणारच राहणार. आणि नक्कीच या जीवनामध्ये तुझ्या इच्छेनुसार प्रत्येक गोष्ट घडणारच घडणार. जे झालंय, जे होतंय, जे होणार आहे ते चांगल्यासाठी. बोला श्री स्वामी समर्थ, बोला श्री स्वामी समर्थ, बोला श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, स्वामी समर्थ म्हणतात, भरोसा आणि आशीर्वाद कधी दिसत नाही, भरोसा आणि आशीर्वाद कधी दिसत नाही. जो भरोसा तू स्वामींवरती करत आहेस तो भरोसा तुला कधी दिसणार नाही. जो आशीर्वाद स्वामी तुला देत आहेत तो आशीर्वाद तुला कधी दिसणार नाही. परंतु अशक्य गोष्टीला ते शक्य करतात. आज स्वामींवरती भरोसा ठेवून या जीवनामध्ये बरंच काही केलं असशील, किंवा आज स्वामींच्या आशीर्वादाने या जीवनामध्ये बरंच काही केलं असशील, तर नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या प्रत्येक इच्छा सुद्धा पूर्ण होणार. तू फक्त आज स्वामींचे संदेश शेवटपर्यंत ऐकून बघ. आणि नक्कीच माणसाने प्रत्येक वेळेच्या सामोरे जाणं हे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. माणूस जर वाईट वेळेच्या सामोरे गेला असेल तर चांगल्या वेळेच्या पण सामोरे जायला पाहिजे. माणूस जर चांगल्या वेळेच्या सामोरे गेला आहे तर वाईट वेळेच्या पण सामोरे जायला पाहिजे. कारण की प्रत्येक वेळेमध्ये जर जगण्याची कला तुमच्यामध्ये आली ना, प्रत्येक वाईट वेळेमध्ये, प्रत्येक चांगल्या वेळेमध्ये जगण्याची कला जर तुझ्यामध्ये आली ना तर कधीच या जीवनामध्ये उपाशी मरणार नाहीस, कधीच या जीवनामध्ये तडमडणार नाहीस, कधीच या जीवनामध्ये
एकटा राहणार नाहीस. आणि नक्कीच एक गोष्ट तुला नेहमी सांगतो, चांगल्या वेळेचा अहंकार हा नेहमी वाईट वेळेला निमंत्रण देतो आणि वाईट वेळेतील आपलं एकटं पडणं हे कधी सुद्धा हे आपल्या आयुष्याला बर्बाद करत राहतं. वाईट वेळेमध्ये जर तू स्वतःचं मन मजबूत ठेवत असशील, विश्वास स्वतःच्या मनावरती ठेवत असशील, तर चांगली वेळ ही येणारच येणार. फक्त चांगल्या वेळेमध्ये आज बऱ्याच लोकांनी चांगल्या वेळेचा अहंकार केला, तर ती आज लोक शून्य झालेली आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. माणसाचे जीवन ही एक मोहमाया आहे. या मोहमायेच्या दुनियेमध्ये जगायचं असेल तर त्या मोहाला समजून घे. जो मोह माणसाला लागलेला आहे धन दौलत पैशाचा, त्या मायेला समजून घे, जी माया प्रत्येक माणसासोबत चाललेला आहे, जो छल प्रत्येक माणसासोबत चाललेला आहे. आज जवळची माणसं आपली राहिलेली नाहीत. आज आपल्या जवळच्या माणसाच्या मनात शोधून पाहिलात तरी सुद्धा तुम्हाला कपटच मिळेल. आज आपल्या जवळच्या लोकांच्या मनात सुद्धा आपल्यामुळे आपल्याबद्दल वाईट द्वेषच मिळेल. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये जगण्यासाठी स्वतःला बघावं लागतंच आणि स्वतःच्या पायावरती उभं राहावं लागतंच. आज बरीच लोक अशी आहेत, आज ज्यांची मुळं बाळं आज त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाहीत. आज त्यांची मुळं बाळं आज त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाहीत, तरी सुद्धा आज ते स्वामींच्या आशेवरती जगतायत. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, प्रत्येकाला त्याच्या कर्मांची शिक्षा ही मिळते आणि प्रत्येकाला आपल्या चुकीची जाणीव ही होतेच होते. आज तुझ्या आयुष्यामध्ये बरीच असे व्यक्ती असतील जे तुझ्या मनासारखे वागत नाही आहेत, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, संयमता तुझ्या मनामध्ये ठेव, संयमता तुझ्यामध्ये बाळगून ठेव. एक वेळ अशी येणार आहे जे की तुला ज्या व्यक्तीला जे बोलायचं आहे त्या गोष्टी तू स्वामींसमोर मांडतोयस ना, स्वामींना सांगतोयस ना, त्या गोष्टी त्याला त्यावेळेस समजतील. ज्या वेळेस ती योग्य ती वेळ आली त्या वेळेमध्ये त्या माणसाला त्या गोष्टीची जाणीव सुद्धा होईल. आज तुझे जवळची लोक सुद्धा तुझ्या मनासारखं वागत नसतील. फक्त तू त्या गोष्टी कधी त्यांना सांगू नकोस, फक्त तू त्या गोष्टींनी कधी त्यांना दुखवू नकोस. योग्य ती वेळ आल्यावरती स्वतः स्वामी त्या लोकांना त्या गोष्टीची जाणीव करून देतील. योग्य ती वेळ आल्यावरती स्वामी स्वतः त्या लोकांना त्या गोष्टीची जाणीव करून देतील. आज वाईट वेळेमध्ये आपली साथ कोणी धरत नाही, आज वाईट वेळेमध्ये आपल्या सोबत कोणी उभा राहत नाही, तर तू उदास होऊ नकोस. कारण की प्रत्येक वेळेमध्ये, प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक सेकंदामध्ये स्वामी आपल्याला पाहत आहेत. आज ज्या ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात ना, त्या गोष्टीमध्ये स्वतः स्वामींचा सुद्धा हात असतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एखादी गोष्ट घडली, एखादी वाईट गोष्ट घडली, ती आपल्याला वाईट वाटत असेल, पण त्या गोष्टीमध्ये सुद्धा तुझं काहीतरी हित असेल, त्या गोष्टीमध्ये सुद्धा तुझ्याबद्दल काही ना काहीतरी चांगले विचार स्वामींनी मांडलं असेल. ज्या गोष्टी घडतात त्या चांगल्यासाठी, ज्या गोष्टी घडवून येतात त्या चांगल्यासाठी. तू फक्त विश्वास ठेव शुद्ध मनासी. आज स्वतः स्वामी तुझ्या आयुष्यामध्ये खूप सारा फरक स्वामींच्या शब्दातूनच आणतील. योग्य ते मार्गदर्शन माणसाचे मन बदलते, योग्य ते मार्गदर्शन माणसाचे जीवन बदलते. आज तुझ्या आयुष्यामध्ये एक मोठं मार्गदर्शन तुला मिळणार आहे. आज तू बरेच स्वामी संदेश ऐकतोस, आज तू बरेच स्वामींचे विचार ऐकतोस. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही गोष्टी आपण वारंवार ऐकलेल्या असतात, त्या गोष्टी बघ आपल्या कानावरती वारंवार पडत असतात. त्याचा फक्त एकच अर्थ आहे की त्या गोष्टी आपण वारंवार ऐकत नाही आहोत, त्या गोष्टीची आपल्याला सवय पडत चालले. एखाद्या गोष्टीचा सराव केल्याने त्या गोष्टीमध्ये आपण अगदी बरोबर पटीने त्या गोष्टीमध्ये आपण काम करतो. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एखादी गोष्ट वारंवार ऐकल्याने त्या गोष्टीसारखा आपण वागायला सुद्धा लागतो. तर चांगले विचार ऐकत आहेस तर चांगले विचार हे चुकूनही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. आज याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आहेत आतापासून या स्वामींच्या संदेशाला सुरुवात होत आहे. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. येणाऱ्या थोड्याच वेळात जेव्हा आयुष्याची शिकवण भेटेल, जेव्हा तुला आयुष्याचा अनुभव भेटेल, तेव्हा नक्कीच बोलशील की स्वामींचे शब्द सुद्धा अशक्य ते शक्य करून दाखवतील. खरं तर अशक्य ते शक्य करून दाखवतील स्वामी. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी अशक्य गोष्टी शक्य करतात. तर स्वामींच्या शब्दांमध्ये सुद्धा तेवढीच ताकद आहे जे की सर्व काही अशक्य करून दाखवतील. जर स्वामींवरती
स्वामींवरती पूर्णतः विश्वास असेल तर आतापासून ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुला स्वामींची साथ मिळणार आहे. एखादा व्यक्ती, एखादा माणूस जो स्वामींवरती भरोसा करतो, स्वामींवरती विश्वास करतो, नक्कीच आपण प्रत्येक माणूस आज स्वामींना मानतो. फक्त एवढंच आहे की स्वामींची जी भक्ती आहे ती निस्वार्थपणाने करा. या आयुष्यामध्ये जर तुम्हाला स्वामींचा हात तुमच्या पाठीशी पाहिजे असेल, स्वामी तुमच्या पाठीशी पाहिजे असतील, तर फक्त निस्वार्थीपणाने स्वामींची भक्ती केला तर आयुष्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीची प्राप्ती होणार. आयुष्यामध्ये कधी तुमच्यावरती रडण्याची वेळ येणार नाही. मानवी जीवन आहे, या मानवी जीवनामध्ये प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख संकट येत राहत असतात. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख संकट येणारच. आणि नक्कीच जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवत असाल, जेवढा विश्वास स्वामींवरती ठेवता तेवढा विश्वास स्वतःच्या मनावरती ठेवत असाल, तर आयुष्यामध्ये कधी रडण्याची वेळ येणार नाही. आयुष्यामध्ये कधी तुम्हाला दुःखी राहण्याची वेळ येणार नाही. प्रत्येक माणूस स्वामींची भक्ती का करतो? प्रत्येक माणूस स्वामींकडून काही ना काहीतरी इच्छा मागत असतो. पण नक्कीच तुम्ही जी इच्छा मागता, तुम्ही जी स्वामींकडून मदत मागता, फक्त एवढेच विचार करा, तुम्ही जी इच्छा, जी मदत मागत आहात त्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात का? तुम्हाला नक्कीच एका गोष्टीमध्ये यशस्वी ठरायचं आहे, तर त्याबद्दल तुम्हाला विचार करावा लागेल. तुमची तब्येत खराब असेल तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीतून बाहेर निघण्यासाठी स्वतः प्रयत्न करायला लागेल, स्वतःची मनस्थिती सुधारावी लागेल. आणि नक्कीच तुम्हाला कोणते प्रयत्न करत असाल तुम्ही की मला आयुष्यामध्ये हे पाहिजे ते पाहिजे, तर नक्कीच त्या गोष्टीसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा, तेव्हा स्वामी तुम्हाला साथ देतील. जो माणूस निस्वार्थीपणाने त्या गोष्टीसाठी प्रयत्न करेल त्या व्यक्तीला सर्व काही आयुष्यामध्ये मिळून जाईल. आणि जो व्यक्ती फक्त स्वामींसमोर हात पसरून बोलेल की स्वामी मला हे पाहिजे ते पाहिजे, पण कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करणार नाही, हालचाल करणार नाही, तर त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारच्या गोष्टी लवकरात लवकर भेटू शकत नाहीत. कारण की जो माणूस त्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो त्या माणसाला लवकरात लवकर यश प्राप्त होते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की स्वामींनी सर्वप्रथमच सांगितलेला हा घोर कलियुग येणार आहे. त्या घोर कलियुगमध्ये आपली जवळची लोक सुद्धा आपला विचार करणार नाहीत, आपली जवळची लोक सुद्धा आपली राहणार नाहीत. त्या वेळेमध्ये जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवलात, स्वतः मनाच्या मध्ये जिद्द, ताकद आणि नक्कीच चिकाटी तुमच्या मनात ठेवलात, तर आयुष्यामध्ये कधी तुमच्यावरती कोणत्या प्रकारची वाईट वेळ येणार नाही. आणि वाईट वेळ आली तरी तोपर्यंत तुम्हाला आयुष्याचा अनुभव येईल आणि नक्कीच आयुष्याशी तुम्ही कधी हारणार नाही. आता ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी छोटे मुद्दे होते. आता अत्यंत महत्त्वाचे मोठे मुद्दे तुमच्या समोर मांडणार आहे, जे मुद्दे तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक गोष्ट समजावून जातील. आतापासून चुकूनही दुर्लक्ष करू नका. नक्कीच आतापासून शेवटपर्यंत ऐकून घ्या, कारण की प्रत्येक गोष्ट, प्रत्येक बाबी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरून जाणार आहे. तुमचे कर्म तुमचे भविष्य ठरवते, ही गोष्ट वारंवार तुम्ही ऐकला असाल. जसे आपण कर्म करतो तसे आपल्याला फळ मिळते. ते फळ आपल्याला या जीवनातच ते फळ आपल्याला प्राप्त करायचे आहे, किंवा या जीवनातच आपल्याला प्रत्येक कर्माची चुकी सुधारून जायचे आहे. जे काय आहे ज्याची शिक्षा सुद्धा आपल्याला या जीवनात मिळणार आहे. चांगलं केला तर नक्कीच त्याचे फळ सुद्धा तुम्हाला या जीवनात मिळणार आहे. प्रत्येक गोष्टी मागे कोणतं ना कोणतं तरी कारण असतो, काही ना काहीतरी घडत असतं, त्या पाठी स्वामींचा हात असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा नक्कीच ही गोष्ट लक्षात ठेवायची, स्वामींनी माझी परीक्षा घेत आहेत, स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये दुःख का आणले आहेत, कारण की मला माझ्या आयुष्याचा अनुभव द्यायचा आहे. जो व्यक्ती एखाद्या वेळेला आयुष्याची अनुभव सर्व शिकून जातो, त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये परत ते दुःख आले तर तो त्याच्या बरोबर सामोरे जाऊ शकतो. आणि असं नाही की कोणत्याच व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःख अडचणी येत नाही. जो सर्वात श्रीमंत आहे त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख अडचणी येतात, जो सर्वात गरीब आहे त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख अडचणी येतात. प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाला हा ठाम राहिलं पाहिजे. सर्वप्रथमच सांगितले होतं, या कलियुगामध्ये कोणीच कोणाचा विचार करणार नाही. आपली जवळची लोक सुद्धा आपला घात करतील. तर दुसऱ्यांवरती विश्वास ठेवण्यापेक्षा, दुसऱ्यांवरती अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःवरती अवलंबून राहा. सर्वप्रथम तुम्ही या जीवनामध्ये यशस्वी ठरायचा मार्ग तिथूनच निघून जाईल, तिथूनच तुम्हाला तो मार्ग सापडून जाईल ज्या मार्गावरून तुम्हाला पुढे जायचं आहे. आता प्रत्येक गोष्ट मी टप्प्याटप्प्याने सांगत आहे, पण आणखीन महत्त्वाचे जे स्वामींचे मुद्दे आहेत ते सर्व मुद्दे तुम्हाला समजणार आहेत. ज्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत त्या गोष्टी फक्त तुम्ही मनाने ऐकून घ्या. कारण की जेव्हा चांगले विचार आपल्या मनात राहतील
असेल, जेव्हा जेव्हा चांगले विचार आपल्या कानावर पडतील ते आपल्या कृत्यातून बाहेर निघतील, ते आपल्या वागणुकीतून बाहेर निघतील आणि नक्कीच तुमच्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व ठरवतील. माणुसकी, या जीवनामध्ये माणुसकी अत्यंत महत्वाची आहे. सर्वप्रथम जर तुम्ही चांगल्या प्रकारात प्रत्येक माणसाची वागत असाल, जो व्यक्ती तुमचा वाईट करते जर तुम्ही सुद्धा त्याचं चांगलं बघत असाल तर तुम्ही खरे माणूस आहात या जीवनातील. कारण की आज ज्याचं कोणी वाईट बघितलं दुसरा व्यक्ती सुद्धा त्याच व्यक्तीचं वाईट बघतो की ह्याने माझं वाईट केलं ना ह्याचं सुद्धा वाईट व्हायला पाहिजे. पण जर तुम्ही हे विचार घेऊन या जीवनामध्ये जगत आहात तर तुम्ही नक्कीच या जीवनामध्ये कधी यशस्वी ठरणार नाही किंवा तुमच्या आयुष्यामध्ये कधीच तुम्हाला जास्त वेळ यश प्राप्त होणार नाही किंवा बरेच असे दुःख आहेत जे तुमच्या आयुष्यामध्ये कायम सतत राहतील. कारण की जेव्हा आपण दुसऱ्या लोकांचा चांगला विचार करू तेव्हा आपल्यासोबत चांगलं घडेल. भले समोरचा माणूस आपल्याबद्दल वाईट विचार करत असेल, आपल्याला शिव्या घालत असेल किंवा आपल्याला आपल्या जीवनामध्ये पुढे जाऊन देत नसेल, अशी कोणतीच ताकद नाही जी ताकद तुम्हाला या जीवनामध्ये अडकवून ठेवेल. कारण की प्रत्येक गोष्टीला मार्ग असतो, प्रत्येक गोष्टीला सोल्युशन असतो. तुम्ही फक्त त्या गोष्टीबद्दल विचार करायचा आहे. थोडा वेळ स्वतःला द्या, थोडा वेळ फक्त विचार करा की मी माझ्या आयुष्यामध्ये कुठे चुकतोय, मी माझ्या आयुष्यामध्ये मला काय करायला पाहिजे जेणेकरून माझ्या आयुष्यातील हे दुःख आहे, संकटाची वेळ आहे, माझ्या आयुष्यामध्ये ही व्यक्ती नाही आहे, माझ्या आयुष्यामध्ये कोणाची मदत नाही आहे. या गोष्टीबद्दल फक्त विचार करा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. बघा प्रत्येक गोष्टीचा मार्ग स्वतःहून निघून येईल आणि स्वामी स्वतः तुमच्या पाठीशी राहतील. फक्त स्वामींचे नाव जप करा. सकाळ संध्याकाळ स्वामींचे नाव घेत असाल तर आयुष्यामध्ये तुमचे जीवन हे सुखरूपपणे सुखाने निघून जाईल. आता अत्यंत महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगणार आहेत, चुकून दुर्लक्ष करू नका. या पुढील काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील व काही गोष्टी तुम्ही ऐकल्या सुद्धा नसतील. तर बऱ्याच गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या असतात पण ज्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकता त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या वागणुकीत उतरतात. कारण की चांगले विचार हे चांगले भविष्य ठरवतात. चांगले विचार आहेत, दुर्लक्ष करू नकोस. नक्कीच तुला भाग्यवंत ठरवणार आहे. लक्षपूर्वक ऐकून घे. महत्वाचे आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात, सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात. फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये भाग्यवंत ठराल. स्वामींचे विचार, स्वामींचे शिकवण हे महत्वाचे आहे पण त्यापूर्वी ते विचार समजून घेण्यास महत्वाचे आहे आणि ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती भेटणार आहेत. ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती नीटपणे समजावून देणार आहोत. तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करा. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील. म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील. फक्त एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात, स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहित आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही. म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट बघू नका. कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे, 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ हे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक
पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा. थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा, तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का? जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हण. भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही. कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे. आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही. तू जे करशील तेच तुला मिळेल. तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यशाने यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15, 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवानी की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचे यश असते, फक्त वेळ लागतो.
प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका, कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस. आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे, असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका, कारण की जो माणूस एकटं राहतो तो सर्वात बलाढ्य असतो, जो माणूस एकटं राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत, म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या, कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे, आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आहे, ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे, स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनल वरती नवीन असशील, आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीराग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनल वरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील, पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही सोपी नाहीये किंवा प्रत्येक गोष्ट ही तुझ्यासाठी कठीण सुद्धा नाहीये. जेव्हा जेव्हा स्वतःवरचा आत्मविश्वास वाढवशील तेव्हा तेव्हा स्वतःमध्ये प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याची ताकद वाढेल, प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याची तुझ्यामध्ये जिद्द वाढेल. आणि फक्त तू तुझा आत्मविश्वास वाढव. जेवढा विश्वास स्वामींवर ठेवतोस तेवढा विश्वास स्वतःवरती ठेव. बघ, प्रत्येक गोष्ट ही तुझ्याकडून घडून येईल किंवा प्रत्येक गोष्ट तू स्वतः करशील. माणूस प्रत्येक वेळी का चुकतो? कारण की तो इतरांचा ऐकतो, कारण की तो वाईट गोष्टी बघत असतो, वाईट गोष्टी ऐकत असतो. तर त्या गोष्टींना फक्त एकच मार्ग आहे, स्वामींचे चांगले शब्द, स्वामींचे चांगले विचार, स्वामींच्या त्या गोष्टी ज्या गोष्टी कायम माणसाला भाग्यवंत ठरवतात. आणि त्याच गोष्टी तू आता ऐकणार आहेस, तेच विचार, त्याच महत्वाचे मुद्दे तू आता ऐकणार आहेस आणि तेच महत्वाचे मुद्दे तुझ्या डोक्यामध्ये चांगले विचार आणतील, तुझ्याकडून चांगले कर्म घडवतील. खरं
तर तुला एवढे सांगतो स्वामींची भक्ती फक्त स्वामींचे नाव घेण्यात नाहीये, तर स्वामींची भक्ती स्वामींचे विचार आपल्या आचरणात आणण्यात आहे. स्वामींची भक्ती स्वामींचे विचार आपल्या कृत्यात आणण्याबद्दल आहे. तर नक्कीच स्वामींची प्रत्येक गोष्ट ही तुझ्या आचरणात तू आणलीस तर नक्कीच तुझे आयुष्य पूर्णतः बदलून जाईल. प्रत्येक गोष्ट ही स्वामींची शक्य ठरते, प्रत्येक गोष्ट ही स्वामींची सत्य सुद्धा ठरते, प्रत्येक गोष्ट ही स्वामींची अनुभव सुद्धा देते. प्रत्येक गोष्टीचा अनुभव, प्रत्येक गोष्टीचा मार्ग तुला मिळणार आहे. प्रत्येक मुद्दे तुला समजून जाणार आहेत. फक्त आजचा हा स्वामींचा संदेश एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ. आता महत्वाच्या गोष्टी तुला सांगणार आहे. या जीवनामध्ये वारंवार प्रयत्न करत राहा. जेव्हा जेव्हा तू वारंवार प्रयत्न करशील तेव्हा तेव्हा तुला यश हे लाभणारच लाभणार. आणि नक्कीच स्वामी एवढे सांगतात की आज जर आपल्यामध्ये कोणी दुसरा आनंदी असेल, आज आपण आपल्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी कष्ट करतोय, आपण आपल्या आयुष्यामध्ये रडतोय, आपण आपल्या आयुष्यामध्ये झगडतोय, आपण आपल्या आयुष्यामध्ये वारंवार प्रयत्न केले तरी सुद्धा यश प्राप्त होत नाहीये, तरी पण त्या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये जर आपण सारखे प्रयत्न करत असू तर आपल्याला यश प्राप्त होते. पण आणखीन एक महत्वाचा मुद्दा, जर आपल्या आयुष्यामध्ये दुःख असून जर आपल्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये सुख असतील, आपल्यामुळे जर कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असतील तर आपल्या आयुष्यामधील दुःख हे फार कमी कालावधीसाठी असतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आज जर तुझा कोणी दुश्मन आहे, आज जर तुझ्याबद्दल कोणी वाईट विचार करणारा असेल, तुझ्या जवळचा व्यक्ती किंवा तुझ्या लांबचा व्यक्ती, कोणीही असू दे, जर तुझा वाईट विचार करत असेल तू चुकूनही त्याचा वाईट विचार करू नकोस. कारण की स्वामींनी सर्वप्रथम सांगितलेलं आहे, जो खरा स्वामींचा भक्त आहे तो त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणाचं वाईट विचार करत नाही. कारण की जेव्हा माणूस वाईट विचार करतो तेव्हा त्याची पूर्णतः वागणूक बदलून जाते, तेव्हा त्याची पूर्णतः प्रकृती बदलून जाते. कारण की एखादा माणूस जेव्हा दुसऱ्याच्या वाईटावर टपलेला असतो तेव्हाच तो माणूस आपल्या आयुष्यामध्ये खचून जातो, तेव्हाच तो माणूस आपल्या आयुष्यामध्ये हारून जातो. प्रत्येक मुद्दा हा तुझ्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. फक्त तू त्या गोष्टी समजून घे, फक्त तू त्या गोष्टी शिकून घे, तू त्या गोष्टी समजून घे आणि नक्कीच तुझ्या वागणुकीमध्ये उतरव. कारण की जेव्हा जेव्हा स्वामींनी स्वतःचे शब्द सांगितलेले आहेत तेव्हा तेव्हा प्रत्येक माणूस हा या जीवनामध्ये भाग्यवंत ठरलेला आहे. तर आता महत्वाचा मुद्दा तुला सांगतच होतो की नक्कीच तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असू दे, आज तुझ्याबद्दल कोणी वाईट विचार करणारा असेल, आज तुझ्याबद्दल कोणी वाईट कृत्य करणारा असेल तर तू सुद्धा त्याचे चांगले विचार कर. तू फक्त एवढेच मनातल्या मनात विचार कर की वरून सर्व काही परमेश्वर बघत आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू कितीही खोटेपणा दाखव लोकांसमोर किंवा कोणत्याही व्यक्तीने कितीही खोटेपणा दाखवू दे, आपला खरा रंग नको दाखवू दे, पण त्यांनी जे वाईट गोष्टी केलेल्या आहेत ते कोणाला त्यांनी दाखवू नको दे. फक्त नक्कीच परमेश्वर वरून सर्व काही बघत आहे. प्रत्येकाला त्याच्या प्रत्येक चुकीची शिक्षा ही मिळते, प्रत्येकाला त्याच्या प्रत्येक वाईट कर्माची शिक्षा मिळते आणि प्रत्येकाला शिक्षा मिळणारच. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही शक्य ठरेल. तू जर विचार करतोयस की आज मी सगळ्यांचं चांगलं करते पण माझ्यासोबत चांगलं का होत नाही, आणि एखादा व्यक्ती आज लोकांचं वाईट करून सुद्धा आज त्याच्या जीवनामध्ये सर्व काही चांगलं होतोय, परमेश्वर सर्व काही बघतोय. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. प्रत्येकाला त्याची कर्माची फळं मिळतात. आज जो वाईट करतोय ना, येणाऱ्या वेळेमध्ये त्याच्या सोबत सुद्धा वाईट होणार. पण आज जर तू चांगलं करतोयस तरी सुद्धा तुझ्या सोबत वाईट होतोय, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात जी चांगली वेळ येईल ती चांगली वेळ तुझ्या आयुष्यातून कधी निघून जाणार नाही, याची गॅरंटी मी तुला देतो. कारण की माणसाने सर्व काही आपल्या वागणुकीवरती गमावलेलं आहे. आज दुसऱ्यांचं वाईट करून आज लोक मोठा झालेला आहे, पण त्याची बर्बादी अशी होते की त्याचे नाव सुद्धा राहत नाही व त्याचे अस्तित्व सुद्धा राहत नाही. या महत्वाच्या मुद्द्यांबद्दल तू विचार कर, नेहमी विचार कर, चांगले विचार कर, चांगली प्रकृती घडव, चांगली वागणूक घडव. कारण की जेव्हा जेव्हा माणसं परमेश्वराने चांगल्या व्यक्तीला पाहिलेले आहे त्याच्या आयुष्यात परीक्षा म्हणून दुःख देतातच देतात, त्याच्या आयुष्यामध्ये संकट म्हणून दुःख देतातच देतात, पण तेच दुःख तेच संकट माणसाला मजबूत बनवतात. तर या विचार ऐका, या विचारामध्ये किती मोठी शिकवण लपलेली आहे त्या गोष्टी समजून घ्या आणि त्याच मोठ्या शिकवणी तुला येणाऱ्या 10 ते 15 मिनिटाच्या आत समजणार आहे. चुकूनही आजचा हा स्वामींचा संदेश दुर्लक्ष करू नकोस, शेवटपर्यंत नक्कीच ऐक. आपल्याकडे कितीही काही झाले तरी त्या गोष्टीचा माज करू नका. कारण की बरेच असे वरती उडालेले माणसं, जे बरेच यशस्वी झालेले माणसं, त्यांना सेकंदामध्ये खाली पाहताना मी पाहिलेली आहे. कारण की गर्व हा माणसाला दुभवतो,
माज हा माणसाला डुबवतो. नक्कीच गोष्ट ठेवा, कितीही वरती गेलेला माणूस खालीच येतो आणि कितीही खाली असलेला माणूस वरती जातोच. फक्त नियंत्रण पाहिजे, तो म्हणजे आपल्या मनावरती, तो म्हणजे आपल्या जीवावरती. नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा की कितीही तुम्ही आज संकटात असाल तर उद्या चांगले दिवस येणार, पण चांगले दिवस आले की त्या वाईट दिवसाला विसरून जाऊ नका, त्या वाईट गोष्टींना विसरून जाऊ नका. ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या परिस्थितीला विसरून जाऊ नकोस. जी परिस्थिती तू भोगलेली आहेस त्या गोष्टीचा कधीच माज करू नको, त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नको, कारण की गर्वामध्ये बरीच माणसं बुडालेली आहेत. आणि यापुढील तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असाल, पण अत्यंत महत्वाचं सुद्धा आहे. तर नक्कीच स्वामींचा संदेश हा थोडा वेळ अजून पाहून जा. आणि त्याच गोष्टी तुला आयुष्यामध्ये तू अनुभवल्या असशील किंवा त्या गोष्टी तुला अनुभवायच्या असतील. तर मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट जी आता मी तुमच्या समोर बोललो, अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आयुष्यामध्ये जर तुला आयुष्याचा अनुभव असेल तर आयुष्यात कितीही मोठे दुःख येऊ दे, तुझ्या जीवनामध्ये कितीही मोठे संकट येऊ दे, तू कधी हारून जाणार नाहीस, कधीही थकणार नाहीस, हे वाक्य तुला सांगतो. कारण की अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख येत आहेत, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये संकट येत आहेत, फक्त त्यांनी एवढेच लक्षात ठेवा, या दोनच गोष्टी लक्षात ठेवा. सर्वप्रथम परमेश्वर तुमची परीक्षा घेत आहे, दुसरा म्हणजे परमेश्वर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव देत आहे, आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग दाखवत आहे, आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखवत आहे, रडण्याचा आणि त्या रडण्यातून तुझ्या यश शोधण्याचा मार्ग दाखवत आहे. प्रत्येक गोष्ट आज तुला या स्वामींच्या संदेशामध्ये समजून जाणार आहे. सर्वप्रथम स्वामींची शिकवण काय आहे? स्वामींची शिकवण फक्त हेच आहे, तू कितीही प्रयत्न करत राहा, कितीही प्रयत्न करत राहा, शेवटला तुला यश मिळणार. फक्त त्या प्रयत्नामध्ये कधी तू कमी पडू नकोस, कारण की परमेश्वर हा प्रत्येक माणसाला पारखत असतो. तुला आता पण स्वामी बघत आहे, तू नक्की काय करतोयस. फक्त मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ बोल, जी गोष्ट करतेस त्या गोष्टीमध्ये चांगल्या दृष्टिकोनाने विचार कर, नक्कीच ती गोष्ट सुद्धा तुला प्राप्त होईल, आयुष्यामध्ये यश सुद्धा प्राप्त होईल, स्वामींचा हात सुद्धा तुझ्या पाठीशी राहील. दृष्टिकोन हा अत्यंत महत्वाचा आहे. एखाद्या माणसाचे दृष्टिकोन हे त्याचे व्यक्तिमत्व ठरवतं. आणि नक्कीच स्वामींच्या विचारामध्ये जी ताकद आहे, जी ताकद तुला आयुष्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व घडून आणेल. म्हणून आपल्या या आरके मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे विचार, येणारे संदेश हे तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस, चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस. आणि आता महत्वाचे मुद्दे तुझ्या समोर येणार आहेत. जेव्हा जेव्हा तुला स्वामींची गरज लागेल, जेव्हा जेव्हा तू स्वामींना मनापासून हाक मारशील, तेव्हा तेव्हा स्वामी तुझ्यासाठी धावत येतील. फक्त ती न कळत तुझ्यासोबत घडत असेल आणि नक्कीच तुझ्यासोबत कधीही वाईट होऊन देणार नाहीत. आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी वाईट चालू आहे, आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी दुःख चालू आहेत, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, मागच्या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकलास, भूतकाळामध्ये कुठे ना कुठेतरी तुझ्याकडून कोणतीतरी चुकी झाली, म्हणून आज आयुष्यामध्ये तुला हे सर्व दुःख सोसावे लागत आहेत. म्हणून तुला आज आयुष्यामध्ये हे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वेळ तुला काढावी लागत आहे. फक्त एवढेच लक्षात ठेव, वेळ ही सारखी नसते, वेळ ही कधी बदलेल तुला हे सुद्धा सांगता येणार नाही. आज तू गरीब आहेस, उद्या कधी श्रीमंत होशील ते सुद्धा सांगता येणार नाही. आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, उद्या तुझ्या आयुष्यामध्ये कधी सुख येतील ते तुला सांगता येत नाही. फक्त एक गोष्ट, अत्यंत महत्वाची गोष्ट एक नक्कीच लक्षात ठेव, परमेश्वरावरती विश्वास असेल तर विश्वास तसाच ठेव. येणारी वेळ तुझी आहे, परमेश्वर तुझा आहे, चांगली वेळ तुझी येणारच आहे. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहे त्या गोष्टी सर्व महत्वाच्या आहेत. आणि नक्कीच जेव्हा जेव्हा तू परमेश्वरावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा तुला चांगलंच मिळणार. आणि जर तुझ्यासोबत वाईटच घडत असेल तर फक्त एवढंच लक्षात ठेव, परमेश्वर तुझी परीक्षा घेत आहे, देव तुझी परीक्षा घेत आहे, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन दाखवायचं आहे, एक माणूस बनून दाखवायचा आहे, या जगामध्ये पुढे जायचं आहे. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे, बऱ्याच स्वामी भक्तांनी सांगितलं, मी आज बऱ्याच वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, बरीच वर्ष स्वामींचं नाव घेत आहे, मी माझे आयुष्य असे दुःखातच काढले, पण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचे सुख लाभले नाही, कोणत्याही प्रकारचे प्रेम लाभले नाही, कोणत्याही प्रकारचा सपोर्ट लाभला नाही. सर्वप्रथम त्या लोकांना सांगू इच्छितो, एखाद्या माणसाला तयार व्हायला खूप वेळ लागतो. वेळ ही कधी बदलते तुम्हाला सांगता येणार नाही, चमत्कार कधी होतो ते सांगता येणार नाही.
कारण की आजचा दिवस तुम्ही जगताय, उद्या काय होईल ते तुम्हाला बघता येत नाही. फक्त मुखी स्वामींचं नाव घ्या, प्रत्येक दिवस चांगला जाईल. आणि नक्कीच नक्कीच आज जास्त वेळ तुमच्याकडून परमेश्वर घेत आहे, येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला त्याच्या दुप्पट पटीने सुख मिळणार आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आज जर तुमच्या पुढे पाठी कोणी नसेल तर चमत्कार हा घडून येईल, अनुभव हा घडून येईल. कारण की परमेश्वरांनी कधीच कोणाला रिकामं पाठवलेलं नाही. जर तुम्ही चांगले काम करत असाल, चांगले कृत्य करत असाल, चांगले कर्म करत असाल, तुमच्या मनातून तुम्ही चांगले असाल, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, खाली हात तू इथून जाणार नाही आहेस. पण जर तुझे कर्म बेकार आहेत, जर तुझे कृत्य बेकार आहेत, जर तू मागच्या वेळेमध्ये काही ना काहीतरी चुकीचं केलं आहेस आणि तू बऱ्याच वेळा चुकतोस, तर फक्त एकच लक्षात ठेव की तुझी वेळ चुकीची आहे. कारण की तूच चुकीचा आहेस. सर्वप्रथम त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न कर. परमेश्वर प्रत्येकाला संधी देतो, तुला सुद्धा संधी देईल. आणि जर चुकला असशील तर फक्त हात जोडून स्वामींसमोर एवढे बोल की मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो स्वामी, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो माऊली. नक्कीच यानंतर मी कधी चुकणार नाही याची दक्षता तुम्हाला देतो. आणि नक्कीच माझ्या सोबत राहा, परमेश्वर तुमच्या सोबत राहील, तुम्हाला पुन्हा एकदा संधी देईल. ही गोष्ट लक्षातच ठेवा. कारण की जेव्हा माणूस चुकतो तेव्हाच तो सुधारतो, माणूस चुकल्याशिवाय कधीच सुधरत नाही. आणि जर तुम्ही बरोबर आहात तर तुम्ही खाली हात जाणार नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वर तुमच्या सोबत राहील, देव तुमच्या सोबत राहील, स्वामी तुमच्या सोबत राहतील. आता चांगले कर्म, चांगले विचार आपले भविष्य ठरवतात. पण तरी पण प्रत्येक स्वामी भक्ताला प्रश्न पडतो की मी आज चांगले काम करतोय, चांगले कर्म करतोय, तरी सुद्धा माझे चांगले दिवस येत नाहीत. तर फक्त प्रतीक्षा कर, संयमता ठेव. ज्या माणसामध्ये संयमता असते तो माणूस यशस्वी ठरतोच. आयुष्य हे फक्त एक खेळ आहे जो आपल्या परमेश्वराने रचवलेला आहे. तुला फक्त एक निष्ठेने या खेळामध्ये परमेश्वराची साथ घेऊन पुढे जायचं आहे. सर्व काही ठीक होऊन जाईल, विजय तुझाच होणार आहे, विजयी तूच ठरशील. या सर्व गोष्टी लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या अंतरंगातून दुःखीपणा वाटतो, एकटेपणा वाटतो, डोळे बंद कर, परमेश्वराचे जप कर, सगळं काही ठीक होईल. जेव्हा जेव्हा रडावंसं वाटतं, परमेश्वरासमोर जाऊन उभा राहा आणि हात जोड. फक्त एवढंच सांग, अजून किती, तर नक्कीच तुझा परमेश्वर तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवून आणणार आहे. आज तुझ्या आयुष्यामध्ये सुख आहेत, उद्या